शाळेचा शेवटचा दिवस. परीक्षा संपली व उन्हाळा सुरू झाला. शाळा सोडून घरी निघाल्यावर मुलांच्या फक्त शाळेच्याच गप्पा होत्या व त्यांच्या मनात कुठेतरी काहूर उठलं असे वाटत होते. 3ऱ्या वर्गाला शिकणारी चिमणीला मैत्रिणींशी वेगळं होताना थोडं मन भरून आले. ती उद्या आजोळी जाणार होती. विद्यार्थी मित्रांनो, असेच भावना जपून जगणे म्हणजेच खरे जगणे होय. हळूहळू शिक्षण घेत तुम्ही वरच्या वर्गात जाणार व उच्च विद्याविभूषित होऊन तुम्ही स्वतःचे स्वप्न पूर्ण करणार याची मला खात्री आहेच. प्रत्येक मनुष्य आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. स्वहिताबरोबर समाज उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावीत. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे. नुसती बघताच आली पाहिजे असे नाही, तर ती पूर्ण करण्यासाठी धडपडसुद्धा करता आली पाहिजे. माझं तर असे म्हणणे आहे की ज्याला स्वप्न बघता येत नाही तो विद्यार्थीच नाही. ते पूर्ण करण्यासाठी एक संवेदनशील मन असायला लागते. बालपणी तर आम्हाला स्वप्नांचा अर्थही कळत नव्हता. पण स्वप्न म्हणजे काय तर रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न होय व ते काही खरं नसतं. वर्षभर शाळा करून क्षीण येतो म्हणून पुढच्या वर्षीसाठी नवीन ऊर्जा भरण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यातच ती भरावी. म्हणून विद्यार्थ्यांनो, उन्हाळा मजेत घालवा. कुठेतरी सहलीला जा. तसेच आत्या, मावशी, मामा, काका यांच्या घरी जा. भेटी द्या. तुमचे नाते दृढ करा. स्वतःचा छंद जोपासा. व्यक्तीला कुठला तरी एक छंद जरुरी असावा. पण माझे असे मत आहे की वाचन, लेखन, संगीत, वाद्य, गायन, सायकलिंग, आईबाबांना मदत करणे व पोहणे हे सर्वात उत्तम छंद होय. यापैकी कुठलाही छंद जोपासला तरी चालेल. या सर्व गोष्टीमुळे काय होणार असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर त्यामुळे तुम्हाला पुढच्या वर्षीसाठी लागणारी ऊर्जा साठवता येईल. आणि हो, खाद्यपदार्थाला विसरून कसे चालेल, ते तर सर्वांच्याच आवडीचा विषय. उन्हाळ्यामध्ये खूप खाण्याचे पदार्थ मिळत असतात बरं का विद्यार्थ्यांनो. त्यांचा तुम्ही आस्वाद घ्या. जसे आंबे, टरबूज, खरबूज, आईस्क्रीम वगैरे. त्यासाठी आईला मदत केली तरी चालेल. बाजारातून काही वस्तू विकत आणाव्यात. तेवढीच वडिलांना सुद्धा मदत होईल. दुसऱ्यांना मदत केल्यावर मनाला जे वाटतं ना, ते कुठल्याच बाजारात विकत मिळत नाही. विद्यार्थ्यांनो, हे करीत असताना आजी आजोबांना विसरून जाऊ नका. आफ्टर ऑल दे आर अवर ग्रँड पॅरेंट्स. त्यांच्याशी बोला. तब्येतीचं विचारा. काय हवं नको ते विचारा आणि बघा त्यांचा चेहरा कसा प्रफुल्लित होतो ते. तुमच्या बालपणामध्ये ते त्यांचं आयुष्य जगत असतात. त्यांना मोबाईलचं ज्ञान द्या, कम्प्युटरचं द्या, ऑनलाईन गोष्टी शिकवा. भाऊ बहीण यांच्याशी प्रेमाने वागा विद्यार्थ्यांनो, कारण तेच आपल्या जीवनातील सोबती असतात. जगण्यासाठी मित्रमैत्रिणी असणे गरजेचे असते. खरं जीवन आपण त्यांच्यासोबतच जगत असतो. तसेच निसर्गामध्ये रमा, शेतात फिरा, इन्स्पायरिंग मूव्ही बघा. TV व मोबाईल बघितला तरी चालेल, पण त्याला मोजूनच वेळ द्यावा. प्राणीमात्रांवर प्रेम करा, दया करा, देवावरही विश्वास ठेवा, पण स्वतःच्या मनगटावरही विश्वास असायला हवाच. हे सर्व करीत असताना फायदा काय, तर तुमची मानसिकता चांगली राहणार, मन प्रसन्न राहील व तुमचा वेळही चांगला जाईल. त्यामुळे तुम्हाला अनामिक बळ मिळेल
व ऊर्जा तयार होऊन नव्या उमेदीने तुम्ही पुढच्या वर्षी शाळेत पदार्पण कराल व आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना भेटाल, शिक्षकांना भेटाल व नवीन वर्षी नव्या उमेदीने सुरुवात कराल. विद्यार्थ्यांनो, जशी तुम्हाला शाळेची वाट असते ना, तशी शिक्षकांना सुद्धा वाट असते. परंतु सर्वच विद्यार्थ्यांना शाळेत जावंसं वाटत नसते, परंतु त्यांचाही इलाज नसतो. परंतु शिक्षकांना तर खूपच तुमची आठवण येत असते, कदाचित विद्यार्थ्यांपेक्षा जास्तच. शाळेत काही वर्गाचे विद्यार्थी संपूर्ण नवीन असतात. ते विद्यार्थी कसे राहणार याची शिक्षकांना सुद्धा उत्सुकता असते. हळूहळू तेच विद्यार्थी पुढच्या वर्गात सरकत जातात व एका वर्षी ते त्या शाळेतून निघून उच्च शिक्षणासाठी पुढे जातात. मात्र तिथेच राहतो तो शिक्षक. असे अनेक विद्यार्थी येतात व जातात. पुढे समाजामध्ये जाऊन ते विद्यार्थी जेव्हा सांगतात की ह्या आमच्या मॅडम किंवा सर आहेत, तेव्हा शिक्षकांना सुद्धा अभिमान वाटत असतो. पण त्यासाठी तुम्हाला समाजात जाऊन एक महत्त्वाचा आदर्श असा घटक बनणे आवश्यक असते. एक चांगला व्यक्ती समाजामध्ये तुम्हाला वावरावं लागणार आहे. म्हणूनच मला असे वाटते की जगात सर्वात चांगले काम जर कुणाचे असेल तर ते शिक्षकांचे. तसेच शिक्षकांमध्ये सुद्धा मुलांना योग्य मार्ग दाखवून त्यांच्यामध्ये ज्ञान मिळवण्याची लालसा उत्पन्न करणे म्हणजेच खरा शिक्षक होय. बेस्ट विशेस फॉर समर वेकेशन. व्हेरी व्हेरी थँक्स टू यू. बाय बाय.